हे गाईज आपण भरपूर दिवसांना आज व्लॉग टाकतो. आज आपण एकविरेला झालो. एकविरेला आहे बंद झाले. एकविरा आपला अजून एक मंदिर बंद आहे, पण मंदिर आम्ही बंद आहे. एकविरेला जाणार. आम्ही एकविरेला जाऊ, पायथ्याशी दर्शन घेऊ. त्याच्या अगोदर आपण पार्ककडे चाललो. आपल्या गाडीला थोडंसं वॉश करतो. तुम्हाला तर माहितीच आहे आपली नवीन गाडी. अजूनपर्यंत मी यूट्यूबला एक पण व्हिडिओ नाही टाकले, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपली गाडी दाखवतो मी तुम्हाला. आपल्याकडे जे पल्सर होती, समजा आता ही होंडाची RS घेतली आपण. एकच महिना झाला असेल आतापर्यंत. खूप डस्ट लागलेले आहे. आता वॉश करत जातो आपण. एक पाणी मारू. तयारी बघा, तयारी बघा, एकदम टकाटक. आपल्या गाडी आपण लावले. पार्थ ब्लॉगर, जबरदस्त गाडी आहे बाची बघा. डायरेक्ट सिल्वर प्लेटेड आहे. आपल्याला आपण धुतले. पण नागोटना जो आपला सरकारी हॉस्पिटल आहे तिथे थांबलोत. आपले बाकीचे सर्व मंडळी मागे आहेत. आम्हाला पहिले सांगितलं आम्ही नागोट्यात आलोत, म्हणून मी पुढं आलो. तर आता बघतोय जवळ कडसुऱ्याला आहे. आपला एक माणूस थांबला आहे मेडिकलमध्ये, काहीतरी काय घ्यायला गेला आहे. आमचा बाईकचा काफिला बघा. दुसरी जावा आहे, ऐकत नाही बघा. जावा स्पॉन्सर आहे. जावा स्पॉन्सर आहे. तिकडं कावासाकी आहे. आपले सर्व मंडळी आले का आपण निघू लगेच. अजून 3 गाड्या आहेत पाठीमागं. पिजे अजून नारायण दंत आहे आणि मोहन शिंदे. श्री बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन आपल्या ट्रिपचा श्रीगणेशा करू. आपली सर्व मंडळी पाठी राहिलीत. तर प्रथमेश आतमध्ये रॉयल एंट्रीसारख्या आतमध्ये गाडी घेऊन गेला डायरेक्ट. म्हणजे जे पालीचे स्टॉल लावलेले असतात तिथूनच गेला आहे. आपण जरा लांब लावली गाडी, कारण बाईक काढताना काही त्रास नको व्हायला. तर तुम्हाला तर माहिती आहे, गर्दीतून बाईक टाकली तर लोक 50 तरी शिवाय देणार. आपल्या ट्रिपचा प्रवास चांगला व्हायला पाहिजे म्हणून आपण जास्त रिस्क काही घेत नाही. लोगों की दुआ साथ में रहना चाहिए. आपली मंडळी सगळी थांबलीच पुढे. आपण चाललो आता. संडे असून लाईन पूर्ण खाली आहे. आपण तिकडे गाभार शिरतो. मंदिराचा गाभार सैराट सारखा सीन आहे. सैराट सारखा सीन होता. जाम पोरं पावतायत. आपली पोरं आली. 4-5 उड्या महाराज होत्या पोरांना. आपलं दर्शन झालंय. आपला प्रवास सुखरूप हो यासाठी आपण गारानं केला देवाकडं. सर्व आपली मंडळी सुखरूप यायला पाहिजे रिटर्न. बिग फॅन बॉय. ते बघा बिग फॅन आलाय. आपल्या 2 गाड्यांच्या मध्ये येऊन थांबले. या मोठी फॅन प्रत्येक व्हिडिओ लाईक करते, शेअर करते. अख्खी फॅमिली माझी बिग फॅन आहे. जनी काय ये जा टाटा. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. जा. हे बघा लांब एकदम. हा आपल्या ट्रिपचा एकदम करता माणूस आहे. गणेश मोठे का आपल्याला काय बोलायचं आहे का? गाड्या इथं नवीन घेऊ. आता ह्या ठेवू इथं आणि आता आपण वेगळं घेऊ गाड्या. नवीन गाडी घेऊया. चेतना ऑटोमोबाईल्स.
तर आपण बॅगा ठेवल्या खोपोलीला. कल्पेशचा नातेवाईक होता. त्याच्यानंतर आता थांबलो. ओल्ड ब्रिज माहिती असेल, ओल्ड रोड तुम्हाला माहिती असेल, जो खोपोलीच्या वरनं येतो. तिथनं बाईक वगैरे जातात आणि खालीच आपला दिसतो एक्सप्रेस वे खाली जातो आणि खोपोली सर्व दिसतंय. आपली सर्व मंडळी पुढे गेलीत. आता पण मागे एकटंच राहिलेलो आहोत. जाऊ वरती टायगर पॉईंटला जायचं आहे असं बोलत होते. त्याच्यानंतर बघू पुढे जायचं आहे. आपला 3 वाजता विलाला चेकआउट आहे. आपण खोपोलीला एक विला घेतलेला आहे, स्वराज फार्म हाऊस म्हणून. त्याच्यावर गेल्यानंतर अजून खूप मजा आहे. जर व्हिडिओमध्ये सर्व मजा बघायचं असेल तर बघत राहा आणि अजिबात स्किप करू नका. आपण मित्रांनो आता कुठे आहोत तुम्हाला माहिती आहे का? आपण आयशा विलाच्या जवळच आहोत. मी पाहिले असेल भरपूर व्हिडिओ आयशा विलाच्या. जवळ जाऊन दाखवू. भरपूर गर्दी आहे. आज जो विला ते जिवंत असताना फेमस असते तर नक्कीच एखादे 500-1000 रुपये तिकीट घेतलं असतं. आणि ह्याच्या मागचं स्क्रिप्ट खूप मोठं आहे. आपण एक शॉर्ट स्क्रिप्टमध्ये एक स्टोरी टाकू. आणि जी गाडी आहे रॉल्स रॉयल की त्या टायमाला 4 ते 5 करोडची होती आणि एका पिक्चरमध्ये सुद्धा तिचा वापर केला होता. हा पूर्ण असा फ्रंट व्ह्यू आहे. हा गेट आहे त्याचा. आपण तिथे गेलेलो होतो आणि 2 मजली खाली आणि वर असे 2 रूम आहेत. जर तुम्हाला यायचं असेल तर खोपोलीतून आल्यानंतर ब्रिजच्या खाली डाव्या बाजूला आयशा विला आहे. हे बघा, ही लँडमार्क म्हणून हे एकविराईचा फोटो आहे आणि मंदिर आहे. फायनली आपण एकविरेला पोचलो. कल्पेशवाला जायची मुलाखत घेऊ. कल्प्या, मंदिर बंद आहे, याच्यावर तुला काय बोलायचं आहे सांग. चालू आहे? बंद आहे का चालू आहे? अप्पा आहे. जाऊन बघूया. आम्ही सांगू ना तुम्हाला बंद आहे का चालू आहे ते. तर आपला पायरनरचा प्रवास सुरू झालेला आहे आणि पुढे गर्दी पाहू शकता. गर्दी पहा किती आहे. मंदिर बंद असून सुद्धा एवढी गर्दी म्हणजे पाहू शकता. खूप एकविरा मातेवर खूप जणांची श्रद्धा आहे. आपल्यासारखेच फक्त 5 पायरी दर्शन आपण घेऊ आणि जाऊ.